खेळणीचा निर्णय घेतला आणि सलामीचे फलंदाज जात असताना जय बजरंग सोनटक्के संघाचे सलामीवीर एका बॅटरच्या पायाला दुखापत असल्यामुळे तो शूज घालू शकत नाहीये, त्यासाठी तुम्ही ते स्वीकार करा. आणि बघा सलामीवीरमध्ये एकाच्या पायामध्ये शूज नाहीये, काही नाहीये आणि त्यांनी तरी सुद्धा आपल्या संघासाठी गावासाठी खेळण्याचं धाडस दाखवलंय. कारण अगदी जोखीम असतं अशा वेळेला. पायांना खडे सुद्धा टोचतात, तप्त होऊ नये, कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, अशा वेळेला सुद्धा त्याने न डगमगता प्रवेश केलाय. आपण पाहताय जेपी चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आम्हाला लाभले. मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देणारे सन्माननीय गुरुनाथजी सीताराम शेंडे आपल्यामध्ये आहेत. स्वर्गीय जनाबाई सीताराम शेंडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली आहे, त्याचे आपण आभार व्यक्त करतोय. तसेच आपल्यामध्ये मॅन ऑफ द बेस्टसाठी ज्या ट्रॉफी मिळाल्या ते देणारे सुधाकरजी कारम भोईर यांचे बंधू राजेशजी कारम भोईर सुद्धा आपल्यामध्ये आहेत, त्यांचे सुद्धा आपण इथे आभार व्यक्त करून स्वागत करतोय. ज्यांनी स्वर्गीय दीपक कारम भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या साठी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचे सुद्धा आपण करूया या ठिकाणी आभार आणि स्वागत. तसेच गिफ्ट हॅम्पर आम्हाला लाभलेत सुंदरजी बुधाजी भोईर यांच्या माध्यमातून, त्यांचे सुपुत्र आपल्यामध्ये आले होते अजयजी भोईर, त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करून करूया स्वागत. जाऊया सामन्यामध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय, टर्नचा प्रयत्न होता, आडवा झाला, खूपच पंचाकडे लावट अपील केली जात असताना इथे अगदी समोर बॅटर आला होता. पूर्णपणे आधी पहिल्या चेंडूमध्ये अगदी इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न तिथे फसला गेला त्याचं, कारण की गोलंदाजाने पाहिलं की सफल होते वेदांत याने आणि काहीसा चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केला. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू टाकत असताना तिथे जागा होती, रूम होती फटका मारण्यासाठी, परंतु गतीमध्ये परिवर्तन केल्या कारणाने तिथे मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि तिथे फटका बसू शकला नाही. पहिला चेंडू डॉट काढला गोलंदाज वेदांतने. यावेळेला उचललेला चेंडू बॅकवर्ड जाऊन फोर्स केलाय, पण तो फोर्स असफल ठरतोय. समोर झेल टिपला व्ही शेप मध्ये, लॉंग ऑनला टिपला झेल, फलंदाज ओपनर झालाय फेल. मिस्टर विराज बॅक टू द पॅव्हलियन. हो नक्कीच, इथे आता देवाचा धावा करायची वेळ आली, परंतु देव तुमच्या पाठीमागे कसा असणार, तुम्हाला आशीर्वाद कधी देणार, जेव्हा तुम्ही मेहनत कराल, जेव्हा तुमचा प्रयत्न त्याला दिसेल. परमेश्वर उगाच तुमच्या झोलीमध्ये नशीब टाकत नसतं आणि यश टाकत नसतं, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. म्हणून नुसतं नवसाने आणि नशिबाने यश मिळत नसतं मित्रांनो, त्यासाठी कठोर परिश्रम करायला लागतात. मग जीवन असो किंवा कुठलाही तुमचा छंद, कुठलाही खेळ असू दे, कुठले तुमचं कॅरियर असू दे, तुम्ही फक्त प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर ड्राईव्ह केलाय, कव्हर पॉईंटला फिलत तैनात आहे, 30 सर्कलमध्ये कव्हर केलं जात आहे. त्या दरम्यान एक धाव वेगाने प्राप्त केली बॅटरने, जो नवीन गेला अतुल. 1 डाऊन, धावसंख्या 1 ने पुढे सुरू झालेली आहे. आता कुठे सुरू झाले म्हणू शकतो आपण. 3 चेंडू पडले, पहिला डॉट, दुसरा सुद्धा डॉट, त्यामध्ये विकेट आणि आता सिंगल धाव प्राप्त झाल्यानंतर एक गडी बाद, एक धावसंख्या सोनटक्के संघाची. मोरिया स्पोर्ट सूर्यानगरचा कॅप्टननी आयोजकांशी संपर्क साधा, तसं जाऊ नका प्लीज. या मोरिया स्पोर्ट सूर्यानगरचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन लगेचच आपण आयोजकांशी संपर्क साधा. राऊंड द विकेट, पॅडल स्वीप केला, फुल टॉसला घेतलं, बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही, चेंडू वेगाने जातोय, आउटफील्ड फास्ट आहे स्कोलेकची, फिल्डर स्वेलच्या दिशेने उजव्या बाजूने वेगाने आलाय आणि फेकी करेपर्यंत विकेट किपरने गॅदर करेपर्यंत अगदी तितक्या सहजतेने या 2 धाव पूर्ण केल्या. ज्याच्या पायामध्ये शूज नाहीयेत, ज्याच्या पायामध्ये चप्पल नाहीये, बूट नाहीयेत, त्या अगदी खेळाडूने 2 धाव पूर्ण केल्या. साहिल नावाचा तो बॅट्समन आहे, ज्याने अगदी परमिशन घेतली आयोजकांची की मी शूज नाही घालू शकत, शूज घातले की माझ्या पायाला वेदना होतात, पण तुम्हाला धावताना वेदना झाली तरी चालतील, शूजच्या वेदना परवडणार नाहीयेत का त्या शूजमध्ये फार काटे आहेत. इथे टर्न केला फुल टॉसला, लॉंग लेगच्या दिशेने जात असला सुंदर चौकार येतोय साहिलच्या बॅटमधून. पुढे आणलं, डाव्या पाला पुढे आणलं, कमरीच्या जवळून चेंडू टर्न केला. चेंडू द्या पटकन. आयोजकांना विनंती आहे की आपण लक्ष द्या आणि पंचांनी अतिरिक्त चेंडू जवळ ठेवू शकता आपण तुमच्या खिशांमध्ये,
तुमच्या पॉकेटमध्ये चेंडू असू द्या एक्स्ट्रा. धावसंख्या बघा इथे 4ने फुललेली आहे. 7 वरती पाहतो आपण. एक गडी बाद झालाय टीम जय बजरंग सोनटके संघाचा. सामना क्रमांक आजचा हा पाहतो आपण दुसरा. पहिला सामना वडाचा पाडा संघाने जिंकला आणि त्याच संघाच्या विरुद्ध ज्या संघाला बाय मिळाली जय बजरंग सोनटक्के या पहिल्या लॉटमध्ये तो संघ 2 हात करतो या सामन्यामध्ये. आपण पाहताय जे पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित JP चषक 2025 आणि 2026 कमिंग शॉर्टली. पुन्हा टर्न केला त्या दिशेने मार्वलस देखना वा 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 जबरदस्त लाजवाब साहिलचा दुसरा ओळीतला चौकार. धन्यवाद. पहिले षटक समाप्त झाली आहे. चौकार आणि धावसंख्या 11 वरती पाहतो आपण. 11 धावा एक गडी बाद. सुंदर फटके मारतोय अगदी मेरिटनुसार अगदी योग्य तसा दिशा देत असताना फुलटा दिले जातात गोलंदाजाकडून आणि त्याचा पुरेपूर वापर करून प्रॉपरली समाचार घेतोय आणि चेंडू पुन्हा द्या. अजून एक चेंडू त्या दिशेने जात आहेत आणि इथे पाहतोय आपण की एक गडी बाद होऊन सुद्धा धावा चांगल्या पद्धतीने उभ्या केल्यात. कारण 25-30च्या आसपास फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो आणि तो प्रयत्न करण्याचा मानस दाखवतोय साहिल. त्याची जिद्द त्याची चिकाटी विदाउट शूज तो खेळतो हे सुद्धा महत्वाची बाब आहे. कारण ऊन तापले आणि कॉन्क्रीट खेळपट्टी सुद्धा तापले असेल तरी सुद्धा तो चटके सोसून माहितीये ना की आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आणि ते नक्कीच मला ओळ आठवली आईची आपल्या. या ठिकाणी तो चटके सहन करतोय परंतु समोरच्या विपक्षी संघाला तो अगदी चटके देतोय फटके मारून. मिस्टर साहिल जो खेळतोय 3 चेंडूमध्ये 10 धावांच्या सहाय्याने. वैयक्तिक 10 धावसंख्या एकट्या साहिलची या 11 धावसंख्येमध्ये. सिंहाचा वाटा उचलला त्याने आणि त्यांनी दाखवून दिलं की मी किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहे माझ्या संघासाठी. म्हणून मी शूज न धारण करता खेळू शकतो कारण मला माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी माझ्या नावासाठी माझ्या क्रिकेटसाठी माझ्या चाहत्यांसाठी खेळायचं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. याला म्हणतात जिद्द आणि याला म्हणतात क्रिकेटचं समर्पण. नवीन षटकासाठी गोलंदाज बंटी उंच उडी घेतली रिलीज केला आणि विकेट किपरला खाली बसता येत नाही. बसला सुद्धा तो खाली कारण चेंडू खाली राहिला होता. त्या चेंडूला कव्हर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. विकेट किपरने स्वतःला बेंड केलं तिथे आणि चेंडूला जाऊ दिलं नाही पाठीमागे. पहिला चेंडू डॉट काढला गोलंदाज बंटीने. सुरुवात 11 धावांनी झाली आहे म्हणजे 11-33 30 ते 35चा टार्गेट डोळ्यासमोर आता ठेवून बॅटिंग करावी लागेल अतुल आणि साहिलला. कारण आपण बघितलं विराज बाद झालाय जो ओपनर आला होता 0 मध्ये तो बाद झाला. यावेळेला बॅकफुटला गेला फक्त तिथे कट केलेला आहे. कव्हर पॉईंटला दिशा दिली आहे. कट करण्यासाठी तुम्ही बॅट वेगाने रोल केली पाहिजे. कडक शॉट मारला पाहिजे. इथे फक्त दिशा दिली. अगदी लुजर वन होता त्या फटक्यामध्ये. लूज शॉट होता. लेझी स्ट्रोक म्हणू शकतो आपण. प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. चेंडू लूज भेटला की तुम्ही आक्रमण केलं पाहिजे कारण लिमिटेड ओव्हर आहे त्या ठिकाणी. 3-3 षटकाच्या मुकाबल्यामध्ये जो चेंडू दिसेल त्याला नीटसं वाचून त्याला अगदी भिरकावून दिलं पाहिजे. त्यानुसार शॉट खेळला पाहिजे. जसे मागचे 2 शॉट खेळला साहिल तोच आता सज्ज झालाय. धावसंख्या 12 असताना सामना करेल बंटीचा साहिल. ड्राईव्ह करतोय. स्लॉग स्वीपचा प्रयत्न तिथे केला गेला होता. अलोंद काळपट चेंडू जात असताना तिथे फॉरवर्ड स्क्रीनला फिल्डर आलाय. फेकी करतो विकेट किपरच्या हातामध्ये एका टप्प्यात विकेट किपर चेंडू उचललाय आणि धडक दिली एसटीने. पंच पाहता सुधार सरांनी सांगितलंय त्यांचा सॉफ्ट सिग्नल आहे तो आउट परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे या रनआउटसाठी. या तिसरे पंच काय थरार होता त्या चेंडूमध्ये बघा. ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट एका चेंडूमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. चांगला फटका बघितला आपण साहिलच्या बॅटमधून. तो स्लॉग स्वीप होता. चेंडू अगदी जमिनी लगत जात असताना त्याला कव्हर केलं. फेकी केली. एका टप्प्याने उंच उडी घेतली. विकेट किपरने स्वतःला स्टेज केलं आणि धडक दिली एसटींना. आता बघायचंय त्यावेळेला बॅटर पोहोचला की नाही पण तो सॉफ्ट सिग्नल पंचाचा आपल्याला ऑलरेडी आलेला आहे आणि या ठिकाणी शिक्कामोर्तब कसं होईल ते बघायचं आहे. फलंदाज OUT आउट. साहिलच बाद झालाय. बॅट बाहेर आहे त्या दरम्यान बेस उडवला गेला त्या विकेट किपरकडे. मस्त तालमेल विकेट किपरचा आणि इथे सांघिक यश प्राप्त केले. टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू पडलेत. एकच धाव खर्च झाली परंतु साहिलवरती सगळ्यांच्या नजरा जडल्या होत्या. साहिल आता बाद झाला. तो म्हणजे क्रिकेटची आत्महत्या म्हटली जाते अशा पद्धतीने धावचीत झाला. सर चेंडू 2 झाले सर आणि इथे विकेट टाका. येस
करतायत करणजी प्लीज लक्ष द्या, हरकत नाही, नो प्रॉब्लेम सर. इथे रनआउट लिहिलं गेलं नव्हतं त्याच्यामुळे तो चेंडू दिसला नाही आम्हाला. आणि आता 3 चेंडू कंप्लीट झालेत असे आम्हाला पाहायला मिळत आहेत. नो डाऊट 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. धावसंख्या 12 असताना हा गडी बाद झाला साहिल नावाचा. सन्माननीय उमेशजी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. JP चषकमध्ये आपलं मनोपूर्वक स्वागत साहेब. या उमेशजी पाटील, स्वागतम, शुभ स्वागतम. धावसंख्या 13 असताना साहेबांचं आगमन झालंय. आजच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर आपल्यामध्ये येतील. कालच्या दिवसात सुद्धा दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येऊन गेले. निलेशजी गुरु साहेब येऊन गेले, संतोषजी गुरु येऊन गेले, तसेच संतोषजी वटकर साहेब लॉजिस्टिकचे सिनियर मॅनेजर, जे सुधीरजी म्हाते साहेबांचे राईट हँड. सोबतीला कुणाल पाटील सुद्धा होते आणि जबरदस्त ज्ञानेश्वर पाटील सुद्धा सोबतीला आपल्याला जोडले गेले होते, उपसरपंच माजी आपल्या गावचे. आणि आज सुद्धा संध्याच्या सत्रापर्यंत मोठे पाहुणे येतील. इथे मात्र मोठा फटका नाही आला. सॉफ्ट डिस्मिसल, कॉटन बॉल, फलंदाज बाद. मस्त रिप्ले पाहायला मिळतं बघा. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अगदी क्रिस्टल क्लिअर क्वालिटी दाखवत असताना कॅमेरा वर्क सुद्धा सुंदर आहे. आपल्या फ्रेममध्ये टिपत असताना तो झेल, कॉटन बॉल घेतलं, जजमेंट घेतलं. अगदी गोलंदाजाने आवाज दिला की इट्स माय कॅच, आय विल टेक इट, आणि त्यांनी तो झेल घेऊन दाखवला आणि बॅटर बाद झाला. वैभव शेलार नावाचा बॅटर बाद झाला. कालचा दिवस वैभव पाटीलने गाजवला मित्रांनो, कोलिवलीचा वैभव पाटील. आणि नक्कीच तो शर्यतीमध्ये आहे. मला तरी वाटतं जरी त्याचा संघ त्यांनी अगदी मनाचा मोठेपणा दाखवून त्या संघाने अगदी दादूचापणा संघाला विन दर दिले, तरी सुद्धा वैभव पाटीलने अनेक विकेट घेतल्या आहेत, मोठमोठ्या धावसंख्या उभ्या केल्या आहेत कालच्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा अगदी इथे खुशमध्ये राहायचंय, खुशीमध्ये राहायचं की तू शर्यतीमध्ये आहेस मॅच ऑफ द सिरीजच्या मिस्टर वैभव पाटील. क्लासिकल प्लेअर, अगदी कोहिनूर हिरा. सुभाष दुबा सर अगदी त्यांना मस्त त्यांनी नाव ठेवलं की हा कोलिवलीचा कोहिनूर हिरा आहे मिस्टर वैभव पाटील. काय खेळतोय, सॉलिड परफॉर्मर. रिव्हर्स पवित्रा आल्या लगेचच. प्रेक्षकांना इथे टेन्शनमध्ये टाकलं बॅटरने की नक्की राईट आहे की लेफ्टी आहे. पहिल्या चेंडूला रिव्हर्स गेला. धावसंख्या 13 असताना हा डॉट चेंडू काढला गोलंदाज बंटीने, आपण पाहताय. आणि षटक क्रमांक 2 सुरू आहे या ठिकाणी. आतापर्यंत चेंडू पडले ते 5, म्हणजे किमान अजून 7 चेंडू पडतील करंट. आणि 7 मध्ये 7 धावा जरी आल्या तरी 20 धावा होतील. 14 केल्या तर अगदी जास्त होऊ शकतील. प्रयत्न का आहे ते कळत नाही, कारण एक पहिल्या षटकामध्ये 2 लागोपाठचे चौकार आले होते, ते म्हणजे साहिलच्या बॅटवरून तो परतलाय. त्यानंतर पुन्हा एकदा धाव फलकाला इथे खिंडार पडलंय. पुन्हा एकदा स्वीपचा प्रयत्न होता, आडवा झाला तिथे बॅटर. त्या दरम्यान वेगाने नॉन स्ट्रायकर पोहोचला. पंच सांगतात आम्हाला लेग बॅचा इशारा श्याम कराळे सर फ्रॉम अंबरनाथ. आणि धावसंख्या 1 फुलत असताना जाऊन पोहोचलेली आहे सोनटक्के संघाची 14 वरती. 3 गडी बाद आणि षटक सुद्धा समाप्त झालं बघा. दुसऱ्या षटकाची समाप्ती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सोनटक्के संघ 14 वरती. तर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर कशिवली गावचे सुपुत्र अनिलजी पाटील सदस्य साहेब आहेत आपल्यामध्ये. तर आपण अनिल पाटील साहेबांचा सन्मान घेतोय. तर विनंती करतोय मी भाऊजी शेंडे आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी पाटील साहेबांना येतोची सन्मानित करावं आपल्या व्यासपीठावर. अगदी तरुण व्यक्तिमत्व आणि आपल्या गावाचा विकास, कशिवली आणि धामणगावचा विकास कसा करायचा यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे कार्यकुशल सदस्य साहेब अनिलजी पाटील साहेबांचा आम्ही सन्मान करतोय आपल्या ह्या व्यासपीठावरती. भाऊ शेंडे यांच्या शुभ हस्ते निमित्त आहे JP चषक 2025. महेश की मनोज पाटील कोण करतील. आणि आपले दुसरे मान्यवर सुद्धा आपल्यामध्ये आहेत. शिवसेना प्रमुख कशिवले गावचे मनोजजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत. साहेबांनी सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. शिवसेना नाव घेतलं की अंगावरती अगदी शहारे उमटतात, एक ताकद तयार होते. असे कट्टर शिवसैनिक असलेले मनोजजी पाटील साहेबांचा सन्मान भाऊजी शेंडे साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला खेळ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आमचे कॅमेरामॅन सुद्धा हा सन्मान कव्हर करतायत. मॅचमध्ये पहिली इनिंग सुरू आहे मित्रांनो. पहिला चेंडू पडला आणि पाहतोय आपण अगदी शिवसेना प्रमुख पद प्राप्त करणं साधी गोष्ट नाही. त्यासाठी तुमचं काळीज तुमचं अगदी वाघाचं असावं लागतं. असे काळीज लाभलेले मनोजजी पाटील पाहतोय आपण. उंची कमी, कीर्ती महान त्यांची आहे, त्यांना इथे आपण समेत करतो. आणि हा येतो षटकार.
षटकाराला तर मी विनंती करतो या ठिकाणी राजाजी कारभार भोईर साहेबांना. राजाजी या आपलं शुभ असते आपण सन्माननीय गुरुनाथजी शेंडे साहेबांचा येतोजी सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी लाभली आहे. असे आपल्यामध्ये गुरुनाथजी शेंडे साहेब आहेत, दानशूर व्यक्तिमत्व. राजाजी भोईर यांच्या शुभ असते आपण हा सन्मान घेतोय. राजाजी मला आता आठवलं त्या हिरोचं नाव, तेजा नाव आहे त्याचं, साऊथ इंडियन डिक्टो. अगदी 60% तुम्ही तुमचा चेहरा जोडतोय, चेक करा युट्यूबला. तेजा साऊथ इंडियन हिरो, मस्त छान, अगदी तुमची पर्सनॅलिटी पाहतो आपण. आणि पारसिक बँकचे मॅनेजर, क्या बात आहे. मग काय, मग तर काय काहीच कमी नाहीये. धो पाऊस. मॅनेजर आपले मराठी असले की क्लायंटला आणि अकाउंट होल्डरला टेन्शन नसतं, पण मारवाडी असला ना की तो कंजूसी करतो नोट देण्यासाठी, असं पण असतं ते. मग आम्ही कॉमेंटीमध्ये बोलत असतो नेहमी, जेव्हा एखादा षटक इकॉनॉमिकला असतो तेव्हा मी त्याला मारवाडी षटक म्हणतो, आणि ज्या षटकामध्ये अगदी फार मोठ्या धावा येतात त्याला आम्ही मराठी कॅशियर षटक म्हणतो. इथे ड्राईव्ह केलाय, इथे बघा, हो गेलाय कॅशियर बसलेत ना, धावांचा पाऊस, 4 रन, नशिबाचा चौकार. चार धावा आल्या आणि आता फायटिंग स्कोर निर्माण होण्याच्या मार्गावरती पाहतो आपण. 24 धावसंख्या झाली आहे, धावसंख्या फुलली आहे मस्त पद्धतीने, फायटिंग देऊ शकतात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत हे इनिंगचे सोनटक्के संघासाठी. गोलंदाज आहे अश्विन, ड्राईव्ह केलाय, लॉफ केलाय, ओव्हर पिच होता, अगदी वाईडिस मिड ऑफच्या जवळ चेंडू जात असताना लॉंग ऑफला तिथे कव्हर करेपर्यंत 2 धाव कव्हर होत नाहीयेत. 1 धाव कंप्लीट, 1 गडी बाद, रन आउट. अतुल नावाचा बॅटर बाद झालाय. वैभवच्या बॅटमधून हा स्ट्रोक होता ज्याने चौकार सजवला आधीच्या चेंडूमध्ये, त्यानंतर सिंगल घेतली आणि त्याच्याच बॅटमधून आपण एक पहिला षटकार सुद्धा बघितला इनिंगचा, जो ठोकला होता वैभवने. आणि धावसंख्या इथे थांबली ती 25 वरती. 1 धाव जोडली जाते. करण गुळी मला सांगतात की 25 धावसंख्या आहे आणि इथे गडी बाद झाले ते 4. आपण पाहतोय अतुल परत ते डगआउटमध्ये. लास्ट टू गो, आय थिंक सो, हो बरोबर. आणि नवीन बॅटर गेलाय विराज गेलाय बघा, उलट्या हाताने हँडल पकडतोय बॅटचा. हो, लॉब केलं विराजने, मस्त टायमिंग आहे. आणि तोच पिल्ला झेल सोडतोय डिसेटला हातातून. लॉंग ऑफला झेल गेला होता आणि 3 पिल्लर धावताय, चेंडू अगदी गुलकावून देतोय, तिथे स्किट होता, स्लाइड होता, 3 फिल्डर आणि पाहता तिथे किती धावा जोडल्या गेल्या ते बघतोय. भाग मिल्का भागो दौडो, भागम भाग सूर्य मैदानामध्ये. पंच सांगतील किती धावा झाल्या, 2 की 3, 3 की 4, आणि तिथे 4 कंप्लीट की काय. पंच नियमानुसार सांगतील तुमचा चेंडू तुमच्या हातातच आहे. चेंडू निसटतोय, सामना निसटणार नाही, काळजी घ्या. किती धावा घेतल्या साहेब, 5 का 5 पंजा, ओ माय गॉड, 5 धावा कंप्लीट. हो, आधीच कर्ज बाजारी आणि तुम्ही त्यांना अगदी पारसिक बँकेचा लोन दिलाय, कर्ज दिलाय विदाउट इंटरेस्ट. 30 धावसंख्या कंप्लीट. आणि आमच्या आशिषच्या नियमानुसार तिथे 3 धावा दिल्या जाणार आहेत, याची आम्ही नोंद घ्या. कारण दोन्ही पण बॅटर एकाच दिशेने थांबल्या कारणाने आमच्या टेक्निकल समितीने पाहिलं 3 धावा जोडल्या जातील तुमच्या धावफलकामध्ये. 28 धावा असतील, 29चं टार्गेट. या ठिकाणी मी शाही सन्मान घेतोय. राजेशजी कारभार भोईर साहेबांना आपण सन्मानित करतो आपल्या व्यासपीठावरती. साहेब बसा. ओके, साहेबांचा सन्मान झाला. ओके, धन्यवाद साहेब, आपण आलात. बॉल प्लेयरच्या हातात आहे. ठीक आहे, आम्ही चेक करतो. आपण तुमची तयारी करा, बॅटिंगची तयारी करा प्लीज.
वडाचा पाडा बॅटिंगसाठी तुम्ही सज्ज आणि चला फिल्डिंगसाठी चला. 100% टीम पंच निर्णय घेतील. आमची समिती सुद्धा इथे आहे. आमच्या मंडळाकडे ते अधिकार आहेत. तू 4 मागतोय. बघा 2 गोष्टी इथे असतील. एक तर म्हणजे बॅटरनी स्ट्राईक सोडली नाहीये, म्हणजे क्रीज सोडली नाहीये. त्या दरम्यान 2 कंप्लीट झाले होते आणि ते आयसीसीच्या नियमानुसार क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, तरच धावा जोडल्या जातील, वाढल्या जातील. आता निर्णय तुम्हाला आम्ही सांगतो व्हॉट विल बी फायनल डिसिजन. तुमचे बॅटर पाठवा. तुम्हाला फक्त लक्ष किती आहे ते बघायचं आहे ना. तुमचे बॅटर पाठवा. मॅच थांबवायची नाही आपल्याला. नो प्रॉब्लेम. आम्ही क्लॅरिटी देऊ तुम्हाला. आमच्याकडे पंचाचं पॅनल आहे. आमचे आयोजकसुद्धा चांगले क्रिकेट खेळतात, त्याच्यामुळे डोंट वरी. चेंडू स्टंपला लावलाय सर, दिसतोय. हा तुमचा बरोबर खेळू दिसतोय. 3 धावा मिळतील तुम्हाला. 3 धावा कम्प्लीटेड. बरोबर बघितलं, बरोबर खेळू आपण. ओके बघितलं, चला नो प्रॉब्लेम. चलो दूध का दूध पानी का पानी. बराबर. पिलो सबको पाणी दिला. अभि पिलाव सबको पाणी. आमची पाण्याची सोय सुद्धा आम्हाला लाभली ना. फार मोठं योगदान लाभले आम्हाला पाण्याचं सुद्धा. त्याचे सुद्धा आभार व्यक्त करू. महत्वाची गोष्ट असते, कोणाचं चुकलं नाहीये इथे. प्रत्येकाला अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार. धामणगाव कारण स्पर्धा आपली फार मोठी जेपी चषक ह्या नावाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कुठल्या पद्धतीने कॉन्ट्रोवर्सी नसणार याची आम्ही काळजी घेऊ. आणि आपल्या स्पर्धेला पाहण्यासाठी आपल्यामध्ये पाहुणे सुद्धा आहेत. गुरुनाथजी शेंडे आपल्यामध्ये, तसेच उमेशजी पाटील सुद्धा नुकतंच ज्यांचं आगमन झालंय. तर मी विनंती करतोय गुरुनाथजी शेंडे साहेबांना, आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या बाजूला बसले तुमचे मित्र उमेशजी पाटील साहेबांचा सन्मान करावा. हे आपल्या व्यासपीठावर दोन्ही पण पाहुणे एकमेकांना सन्मानित करतायत. आधी आपण गुरुनाथजी शेंडे साहेबांचा सन्मान घेतला, जे आम्हाला मेवदी सिरीजसाठी स्पॉन्सर आहेत आणि दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना मोलाचं योगदान आम्हाला दिलंय असे उमेशजी पाटील, ज्यांचा आपण सन्मान करतोय आपल्या ह्या मंचकावर जेपी चषकाच्या स्पर्धेच्या निमित्ताने. माहिती उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण राहण्यासाठी आम्ही मोमेंटो देत आहोत उमेश पाटील साहेबांना गुरुनाथजी शेंडे यांच्या शुभ हस्ते. तर चला आपण जाऊया मैदानामध्ये. धावा झाल्या आधीच्या इनिंगमध्ये, त्या 28 आणि 29 धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर गेलेले आहेत मैदानामध्ये. वेदांत आणि नॉन स्ट्राईकला अविनाश अशी जोडी. आणि पहिल्या षटकाची गोलंदाज प्रशांत सज्ज झालाय वडपे एंड कडून. वडपे आणि हायवे एंड. प्रशांत सज्ज झालाय, त्याच्या हातामध्ये चेंडू पाहतोय आपण आणि लख प्रकाश आहे बघा. सूर्योदय अगदी लख झाली आहे, ब्राईटनेस वाढलंय मैदानामध्ये. परंतु आपल्याला सुखद का वाटतं त्याचं, कारण की मैदानामध्ये सुद्धा गवत आहे हिरवगार आणि सभोवच्या दिशेने दाट झाडं झुडपं असल्या कारणाने ह्या दिशेने वडप्याच्या दिशेने जर पाहिलं तर अगदी सुंदर रमणीय निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशामध्ये सुद्धा पक्ष्यांचा वावर आहे. अगदी नॅचरल दृश्य इथे टिपली जात आहेत. आमच्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आणि आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून नेत्रसुख प्राप्त होते. या सामन्यामध्ये कोण सुखाला समोर जाईल आणि कोण दुःखाचा वाटेकरी होईल ते बघायचं आपल्याला. पहिला चेंडू मार्गस्थ धावांचा पाठलाग सुरू झालाय. 29 धावांची गरज. वेदांत सज्ज झालाय सामना करण्यासाठी. बॉलर प्रशांत कम्स टू अटॅक ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख हात आलाय. बॅटिंग पॅडच्या जवळून चेंडू गेला, अगदी अँगल प्राप्त केलं, काहीसा टर्न झाला, टप्पा पडला होता गुडलिंगच्या काहीसा थोडासा पुढे, त्याला हाफ वॉली घेऊन समोर लॉप करायचा प्रयत्न असफल ठरला बॅटर वेदांतचा. पहिला चेंडू डॉट काढला गोलंदाजाने. प्रशांत, ज्याचं नाव आहे, शांतता निर्माण केली प्रशांतने या पहिल्या षटकामध्ये. जबाबदारी स्वीकारली आहे की पहिल्या चेंडूपासून मी आक्रमण करणार, दबाव टाकणार. आपल्याला 28 धावा डिफेंड करायच्या आहेत या जेपी चषकाला जिंकण्यासाठी. प्रत्येक सामना जिंकावा लागेल. 3 सामने जिंकला तर तुम्ही क्वालिफायला अगदी समोर जाऊ शकता. आणि चेंडू क्रमांक दुसरा मार्गस्थ करतोय
प्रशांत खाली ठेवलाय. सुपर डिलिव्हरी, मार्वलस पीस ऑफ बॉल. प्रशांत टाळ्यांचा कडकाड होतोय चौबाजूला. आज सुपर संडे. माझे मायबाप लाटके प्रेक्षक, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. बरोबर सर, सुमन दुमा सरांनी मला माहिती दिली आहे की पाकिस्तानचा सोहेल तन्वरची असेच सिंगल आर्म ॲक्शन, आणि तो 2008चा पहिला IPL खेळत असताना इथे बघितलं होतं. वर्ल्ड कप खेळत असताना सोहेल तन्वरची आपण त्याला विसरू शकत नाही सर. नंतर तो सुद्धा अजून बरंच खेळला आणि इथे पंचांनी लेग बायस केलेला आहे. वन आर्म ॲक्शन म्हणू शकतो आपण. एक हात फक्त बांधला जातो, दुसऱ्या हाताला फक्त डबल एकदा फिरवलं जातं, गिरवलं जातं आणि रिलीज करत असताना एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतोय. एक अनऑर्थोडॉक्स ॲक्शन आहे बॉलरची या प्रशांत नावाच्या. राजस्थान रॉयल्सकडून 2008 मध्ये पर्पल कॅप आणि त्याने पर्पल क्रॅप प्राप्त केली होती राजस्थान रॉयल कडून खेळताना सोहेल तन्वरने IPL मध्ये 2008च्या. येस, आणि ती सुरुवात होती IPL ची. पहिलंच वर्ष होतं IPL चं. इंडियन प्रीमियर लीग, सर्वात मोठी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, सर्वात पैसा देणारी आणि घेणारी स्पर्धा IPL. आणि आपला ओमकार तारमाळे गेलाय 30 लाख घेणार तिथे, आणि इथे मात्र किती धावा घेणार? धावा 2 घेतल्या की काय, आणि तिथे डायरेक्ट हिट झालंय आणि तिथे अजून धावा जोडल्या जातील. तुम्ही नेम धरला पण त्याचं नुकसान झालं. कधी कधी चांगली गोष्ट करून सुद्धा नुकसानदायक असतं, म्हणून अति चांगलं अति वाईट नाही करायचं मित्रांनो. अगदी समोर राहायचं, न्यूट्रल राहायचं असं जीवनामध्ये. चांगलं करता येत नसेल कोणाचं तर वाईट सुद्धा लेखायचं नाही, मनामध्ये घ्यायचं नाही. आणि बघा डॅशिंग पर्सनॅलिटी येते आपल्या मैदानामध्ये, आपले धामणगावचे सुपुत्र किरणजी शिंगोले साहेबांचं आगमन. या किरणजी, ज्यांच्याकडे आम्हाला ट्रॉफीज लाभलेत, असे किरणजी शिंगोले पुरस्कर्ते आहेत. पहिलं षटक इथे 4 चेंडू पडलेत, 3 आले ह्या चेंडूमध्ये. अविनाशच्या बॅटमधून 3, आणि धावसंख्या आपण पाहतोय 4. धाव फलकावर आणि मैदानामध्ये गारगार वारा सुटलाय बघा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये या वाऱ्याचा आनंद आपल्या शरीराला सुखद आनंद देतोय, सुख स्पर्श करून देतोय. चौबाजूला प्रेक्षक डोळ्यांच्या नजरा त्यांच्या मैदानामध्ये. सोहेल तन्वरची ऍक्शन आणि दिला रिॲक्शन. ठोकला षटकार स्वेच्या वरून लेफ्ट टर्ने. सजवला बनवला. इथं पाहतो आपण वेदांतने डाव्या त्याच्या उजव्या पायाला पुढे आणलं, फ्रंट फुटला पुढे आणलं असं म्हणू शकतो आपण. आणि मस्तपणे अगदी मागचा पाय बेंड केला होता, दोन्ही पायावरती अगदी वजन ट्रान्सफर केलं आणि बेधडकपणे तो स्विंग केला. बॅटचा स्विंग छान होता. गुरुराज शेंडे आणि भाऊ शेंडेला बॅनरला 6 लागला, डायरेक्ट हिट झाला. कुठे येते? हा तो 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 उभा करत लावले. आता परले बघा तो बॅनरला. आणि बघा आता बॅटर्सला एक नवीन पर्वणी आहे, सुवर्ण संधी आहे. या गोष्टी होत असतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. इथे सुद्धा आम्ही ती संधी देतो तुम्हाला बॅटर्स मित्रांनो. गुरुनाजी शेंडे आणि भाऊजी शेंडे साहेबाचा बॅनर बघा, तिथे 2 मुलं गेले. तो बॅनर आता व्यवस्थित ते सरळ करतायत. त्या बॅनरला डायरेक्ट जर सिक्सर हिट झाला तुमचा फटका तर तब्बल कॅश प्राइस 500 रुपये मिळतील. वा, पर्वणी आली, सुपर संडेची सुपर पर्वणी घेऊन आहेत आमचे लाडके गुरुनाजी शेंडे आणि भाऊजी शेंडे यांच्या माध्यमातून. डायरेक्ट बॅनरला हिट झालं. राईटीला तो स्क्वेअर लेग आहे आणि लेफ्टीला तो डीप पॉइंट आहे. त्यासाठी जर हिट झालं तर अगदी 500 रुपयाचं बक्षीस मिळेल त्या सिक्सरच्या सोबत. मस्त रायझिंग डिलिव्हरी, वा काय ऍक्शन आहे. आणि मस्त स्टान्स. पंचांनी सांगितलं की हे पहिलं षटक समाप्त झालं. प्रशांत या गोलंदाजाचं पहिल्या षटकामध्ये त्याने बरोबर 10 धावा खर्च केल्या, 0 बाद. आणि दरम्यान पुन्हा एकदा आपले लाडके जय दादा शिंगोले आलेले आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. दादा या, वेलकम. चला फिलिंग लावून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका, गॅप घेऊ नका षटकामध्ये. 3 षटकाचे मुकाबले आहेत, परंतु आपल्याला वेळ आज
कव्हर करण्यासाठी आपण षटकांची कपात केली आहे. तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही अशी अपेक्षा बाळगू नका. चला प्लीज, जे जे शिंगोळे आपल्यामध्ये आलेत, आपल्यामध्ये बसलेत ऑलरेडी आपण पाहतोय. गुरुनाथजी शेंडे साहेब सुद्धा आहेत, उमेशजी पाटील आपल्यामध्ये आहेत, भाऊजी शेंडे आहेत. सर्वांनी अगदी मोलाचं योगदान दिले आपल्या स्पर्धेला, म्हणून आपण ही स्पर्धा साकार करतोय. जय बाबा, जय पारधी बाबा स्पॉन्सर्ड जे पी चषक 2025 2026 वर्ष संपण्यासाठी फक्त आता पुढचे 4 दिवस बाकी आहेत. एकमेकाला भेटा, मेसेज करा, फोन करा की मित्रा सॉरी या माझ्या काही चुका झाल्या असतील मला माफ कर. मैत्रीला पण फोन करा, तिला पण रुसू फुगवू नका. नातेवाईकांना कॉल करा, त्यांना सांगा की या आमच्याकडे तुम्ही, आपण वर्षाची सुरुवात चांगली करू. कारण गुरुवार आहे, मस्त आपण श्रीखंड पुरी खाऊ. 31ला एकादशी आहे, त्याच्यामुळे अगदी पवित्र सुरुवात होणार आहे नवीन वर्षाची. सूरजजी पाटील आणि दिगंबरजी, सूरजजी शेंडे, दिगंबरजी पाटील, आपण या. आम्ही आपल्याला बोलवतोय, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या आपण पण आम्हाला जॉईंट व्हा. सूरजजी शेंडे, दिगंबरजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. इथे नवीन षटक सुरू करतोय गोलंदाज वैभव शेलार. तर मित्र, या 4 दिवसामध्ये अगदी हेवेदावे विसरा, कारण माफ करा आणि माफ करायला शिका. माफ करणारा मोठा असतो माफी मागणाऱ्यांपेक्षा, लक्षात घ्या. जो माफी मागतो त्याला माफ करणं गरजेचं आहे. आणि जे काय चुकतं ते मनुष्य असल्यामुळे चुकतं, आपण देव नाही आहेत. त्यामुळे चुका विसरा, एकमेकांना माफ करा आणि पुढचा प्रवास करा. नवीन वर्षामध्ये धडक द्या अगदी तुमच्या पद्धतीने, पॉझिटिव्ह पद्धतीने. इथे मात्र पॉझिटिव्हली रिलीज केला आणि तिथे पंचाकडे लाऊड अपील केली जात असताना काहीसा चेंडूने काटा बदलला होता की काय असं विकेट किपर दर्शवते. तिथे टप्पा पडला आणि चेंडू टर्न झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. परंतु त्या पंचांनी सांगितलं की अपीलमध्ये आत्मविश्वास फार कमी होता, उत्साह जास्त होता. हे पाहिलं जातं. दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता अपीलच्या रूपामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज वैभव शेलारने, ज्यांनी बॅटिंग करताना बघितला पण एकही धाव नाही काढली. वैभव लवकर बाद झाले होते. बॉलचा वापर केला आणि अगदी तिथे फ्लिक केलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय हाताच्या कवेमध्ये, फलंदाज बाद. सॉफ्ट डिस्मिसल झालं. नवीन बॅटर अश्विन जागा घेतोय, ती म्हणजे अविनाश बाद झाल्यानंतर 1 डाऊनच्या रूपामध्ये जात असताना धावसंख्या 10 वरती लागला झटका. हा 3-3 षटकाच्या मुकाबल्यामध्ये आज अगदी हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुपारनंतर तो थरार चालू होईल, जेव्हा बेस्ट ऑफ बेस्ट संघ एकमेकाच्या समोर असतील, जेव्हा अनेक संघांनी विजय प्राप्त केलेला असेल आणि त्यांचा तोडीसतोड प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर जेव्हा उभा ठाकेल, त्यावेळेला त्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. दिलखेचक थरारक नाट्य असतील, उत्कंठा शिगेला पोचेल, हृदयाची धडधड वाढेल. पाठीराखे आलेले असतील जास्तीत जास्त संख्येने, कारण आज रविवार सुद्धा आहे. अनेक जणांना सुट्ट्या असतील. 99% भारतीयांना सुट्ट्या रविवारच्या दिवशी असतात. आणि सभोवताली तर झाडं खूप आहेत. झाडाच्या आडोशाला सुद्धा प्रेक्षक बसून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. असं नाही म्हणू शकत आपण की प्रेक्षक कक्ष खाली आहेत. त्यांनी झाडाच्या खाली विसावा घेतला आहे. ती सावली सर्वात अगदी पौष्टिक असते, हे त्यांनाही माहिती आहे. हो, पावलाचा वापर आधीच केला. फार मोठा बाउन्सरचा प्रयत्न केला बॉलरने आणि पंचांनी दर्शवलं वाईड. हा पहिला बाउन्सर आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा देत असताना पंच संजय सुतार बॉलर वैभव शेलारला धावसंख्या 1 पुढे फुलते. 11 वरती जाऊन ठेपले. आधीच्या सामन्यामध्ये 28 धावांची मॅच झाली होती. 29चं टार्गेट, हा सामना आहे माफ करा, आणि 29चं टार्गेट आहे. आणि ते समीकरण आपण सांगूया लगेचच. 10 धावा चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. चेंडू हवेत आहे, बॅटच्या हँडल जवळ स्पर्श झाला आणि कव्हर पॉइंटला झेल टिपला गेलाय. बॅटरने पावलांची हालचाल छान केली, पण फटक्यामध्ये दम नव्हता, ताकद नव्हती आणि फक्त तिथे ऑफर केला झेल. फलंदाज झाला फेल. एकदा पावलांचा वापर केला की फटका थांबवायचा नसतो असं म्हटलं जातं.
त्यालाच म्हणतात की एकदा विचार केला आपण, एकदा प्लॅनिंग केलं की नंतर विचार करायचा नाही, नंतर इम्प्लिमेंटेशन करायचं असतं. बरोबर क्रिश? एकदा प्लॅनिंग केलं आपण, ऍक्शन मध्ये आलात की तुम्ही नंतर विचार नाही करायचा, तुम्ही रिॲक्शन मध्ये आले पाहिजेत. इम्प्लिमेंटेशन, त्याचं अवलंबन केलं पाहिजे. तुम्ही काल कसे खेळले क्रिश? चांगले खेळले नव्हते तुम्ही, तुमचा संघ खेळला म्हणजे जय महाराष्ट्र दामणगाव. तर इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या बघा थांबली ती जागे होती. 11 वरती पाहतो आपण. 2 गडी बाद, अविनाश बाद, अश्विन सुद्धा गेलाय. आता योगेश जोडला जातो वेदांतला. वेदांत एक षटकार दाखवला, परंतु वेदांतने 5 चेंडूला सामोरं जात असताना षटकार मारलाय, ज्यामध्ये 4 चेंडू त्यांनी डॉट खेळलायत. त्यामुळे फारसा चांगला स्ट्राईक रेट दिसत नाही आपल्याला या आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यामध्ये. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. 3 षटकामध्ये 50-60 धावा ठोकल्या म्हणजे ती मॅच हाय व्होल्टेज बनणार, इलेक्ट्रिफाईंग ड्रामा. परंतु ही खेळपट्टी दोघांना इथे चालना देत आहे, अनुकूल आहे दोघांसाठी, बॉलरसाठी सुद्धा आणि बॅटरसाठी सुद्धा. बॅटरने सुद्धा बघून खेळायचं आहे, बॉलरने बघून चेंडू टाकायचा आहे. शॉट ऑफ लेंथ होता, बॅटची कडा इथपर्यंत आवाज आला, कॉट बेन, फलंदाज बाद. बरोबर निर्णय दिलाय संजय सुतार सरांनी आणि फलंदाज बाद होतोय कॉटच्या रूपात. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. सन्मानी आमचे लाडके जगदीश काका पाटील तसेच आमचे जगदीश श्रीधर भाऊ पाटील या 2 मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय, जे काल पण होते आणि आज पण आले. संध्याकाळपर्यंत थांबतील कारण त्यांना सुद्धा क्रिकेटचं वेळ आहे. काल श्रीधर पाटील साहेबांनी सुद्धा फार मोठी बक्षिसं लावली होती संघाला, परंतु त्या ठिकाणी भावेशला नीटचं जमलं नाही. भावेशसाठी बक्षिसं लावली होती अनेक, मला आठवत आहे. त्याच्या विकेटसाठी पण लावली होती, षटकांसाठी सुद्धा लावली होती बक्षिसं. आणि तसेच आपण बघितलं की माळीदादा सुद्धा तिथे खेळत होते, त्याला सुद्धा बक्षीस लावलं होतं बॅटिंगच्या माध्यमातून, परंतु तो सामना गमावला गेला होता जय महाराष्ट्र दामणगावकडून. बक्षीस तुम्हाला फक्त निमित्त असतं प्रेरणा देण्यासाठी. तुम्ही बक्षिसाकडे लक्ष न देता तुमचा खेळ सुधारला पाहिजे आणि समोरच्याने जे बक्षीस लावले त्याचा मान राखला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते समोरची व्यक्ती सलाम करत असते. आणि त्यालाच म्हटलं जातं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तो रोमांच तुमच्यामध्ये निर्माण करता आला पाहिजे, तुमच्या मनामध्ये ती आग पेटवता आली पाहिजे, मनामध्ये सांगता आलं पाहिजे की मी मनाने जिंकणार. जो मनातून जिंकतो ना मित्रांनो, तो रणाने बरोबर जिंकणार. आणि इथे नोचा इशारा आता, कारण दुसरा बाउन्सर टाकला गेला आणि पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे. पहिला ओव्हर फॉर दी ओव्हरचा इशारा ऑलरेडी दिला होता या षटकामध्ये. लगोपाच्या 3 चौकारांसाठी 200 रुपयाचं बक्षीस, लगोपाच्या 3 षटकांसाठी 300 रुपयाचं बक्षीस आणि 3 विकेट जर प्राप्त केले तरी पण 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. सन्मान्य आमचे पुरस्कर्ते असतील जयजी शिंगोळ्याच्या माध्यमातून ही तुम्हाला पर्वणी आहे आणि ही सुद्धा पर्वणी फील्डची आहे. अपर कट केलाय, चित्र काढलंय, बॅकअप पॉईंट तुम्ही थांबत नाहीये, सीमा पार होते, लाजबाब दर्शने चौकार. धावा आल्या असं म्हणू शकतो आपण. 4 धावा आल्या, धावसंख्या 16 वरती पाहतो आपण. वेगाने फुलली आहे. षटकामधून दुसरा इथे समता एक सुंदर चौकार आला त्या फ्रीट वरती. मला करण सांगतील की इथे षटक समाप्त झाले. करण दुसरं नाही अजून. धावसंख्या 16 ऑन द बोर्ड. लास्ट टू गो. एक चेंडू शिल्लक आहे अजून ह्या षटकातील. तब्बल या इनिंगसाठी 7 चेंडू अजून शिल्लक आहेत, पर्याप्त आहेत. टाळ्यांचा गजर होते चहू बाजूला, कारण एक वाईड आणि एक नो टाकला गेला. एक फार मोठा वाईड आणि बाउन्सर होता. दोन्ही पण बाउन्सर मध्ये तुम्हाला एक वाईड आणि नो सहन करावा लागला. हो, यावेळेला दिशा दिली, गॅप शोधलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे काहीसा स्किट झाला, फिल्डर तिथे स्लाइड झाला होता. त्या दरम्यान डाव्या हाताने फेकी करे, पण 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या या बॅटरने, ज्याचं नाव आहे हर्षद. त्याने चौकार लगावला, नंतर 2 धावा प्राप्त केल्या आणि षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 18 वरती थांबली. अनिल पाटील, भूषण शिंगोळे आणि सूरजी पाटील. आपण मंचकाकडे या. आपला आहे
सूरज पाटील म्हणजे आपले लाडके कॅप्टन, ज्याने अनेक वर्ष जय महाराष्ट्र संघाची कॅप्टन्सी केली. सूरजजी या मागच्या DPL मध्ये सुद्धा त्यांनी मस्त परफॉर्मन्स दिला होता. धामणगाव प्रीमियर लीग मध्ये आमच्या निंबोलीच्या आमदार चषकामध्ये सुद्धा बरोबर परफॉर्मन्स दिलेला. बरोबर ना संजय सुधार? आमदार चषक गाजवला होता सूरजने. आणि फिल्डिंग सजून घ्या. आमच्याच गावचे निंबोलीचे जॉन्टी रोड्स आम्ही त्यांना म्हणतो. संजय सुधार आहे अंपायरच्या भूमिकेमध्ये. ओपनर असतो, नेहमी क्लासिकल फटके मारत असतो. सन्माननीय अनिलजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. या वेलकम वेलकम, सुस्वागतम. भूषणजी पाटील, सूरजजी पाटील, अनिलजी भोईर सर्वांनी यायचं आहे. आपली स्पर्धा आहे. आपण येऊन या ठिकाणी आपलं मंचक सजवायचं आहे, फुलवायचं आहे, सुंदर बनवायचं आहे. धावसंख्या सुद्धा फुलवली बघा. 18 वरती 3 गडी बाद 2 षटकाची समाप्ती. 9.0चा इथे रन रेट राखलाय टीम वडाचा पाडाने. आणि बघा आता समीकरण बघा, 6 चेंडूंमध्ये इथे आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. माफ करा, 11 धावांची गरज, माफ करा. ऍब्सोल्युटली राईट. 29चं टार्गेट आहे. 18 झालेत. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. गडबड अशी झाली की पहिली मॅच अख्खी करतोय. सुबोध सर्वांचा मोठेपणा बघितला की सर तुम्ही पुणे मॅच करा, आपण एक एक मॅच करूया. त्यामुळे असं वाटतं की मी चेस करतो की पहिली इनिंग करतोय. या सूरजजी पाटील वेलकम वेलकम. सोबतीला अनिलजी भोईर, चेतन पाटील वेलकम वेलकम, ऑल ऑफ यू वेलकम. तर इथे समीकरण इक्वेशन बघतो आपण. 6 चेंडूमध्ये येणाऱ्या 11 धावांची गरज आहे टीम वडाचा पाडा टीमला. ज्या संघाने आजचा पहिला सामना जिंकला होता वडाचा पाडा, तो संघ इथे 60% संघाविरुद्ध 2 हात करतोय. कोणता संघ जिंकणार त्याचं उत्तर आपल्याला येत्या 5 मिनिटात मिळेल. प्रयत्न करतोय, लॉफ केलाय, ओव्हर पिच होता तिथे फिल्डर तैनात आहे. वाईडिस लॉग ऑनला फिकी करतोय चांगल्या पद्धतीने. तिथे धोका घेतलाय आणि धोका संभवला गेला. फलंदाज बाद, 1 रन कंप्लीट आणि दुसऱ्या धावेवरती रनआउट. चांगला क्लायमॅक्स रंगतो या ठिकाणी. थरार सुरू झाला. धावफलक इथे अगदी 1ने पुढे जात असताना विकेट सुद्धा पतन केलं. म्हणजे अगदी समतोल सामना सुरू आहे मित्रांनो. सामना कुठे झुकला नाहीये. बरोबर अगदी रन गती सुद्धा आहे. 9.0 मेंटेन केले. जे मेंटेन केलं होतं आधीच्या 60% संघाने. पण या ठिकाणी मात्र जो संघ 1% सरस कामगिरी करेल तो संघ विजयश्री खेचून आणेल आपल्या दिशेने. त्यासाठी नवीन बॅटर गेलाय अजय नावाचा, ज्यामध्ये जय दडलाय. 1 चेंडू कमी झाला. 5 चेंडू आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 10. 5 मध्ये 10. शॉट ऑफ लेंथ आणि पॅडची कडा. पॉट बेलचे अपील सक्सेसफुली पंचारी बोर्ड आकाशात केले आणि तिथे मात्र स्टंप झालाय, उडालाय, बेस उडाली. ओ उजवी फलंदाज बाद. आपल्यामध्ये सुनीलजी भोईर आणि विनोदजी भिवा भोईर हे पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट बॅट्समन आलेत. वा क्या बात आहे. म्हणजे पॉवरफुल बॅटर आहेत. त्यांचं आपण करूया स्वागत. सुस्वागतम, स्वागतम. या दोघे पण या. तुमची पॉवरफुल बॅटिंग आम्ही बघितली. तुम्हाला बघायचंय, तुमचा चेहरा बघायचा. या प्लीज. वेलकम विनोदजी भोईर यांचे सुपुत्र भोईर मंडळी या. इथे मात्र विकेट आली ती म्हणजे क्लीन बोर्डच्या माध्यमातून. सामना कुठे झुकला नाही तरी सुद्धा मित्रांनो सांगतो की 1 फटका सामन्याला चटका देऊ शकतो. त्यासाठी मनोज गेल्या मैदानामध्ये. चौबाजूला पाहतोय तो कशी फिल्डिंग जमवली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 60% टीमला प्रयत्न करावे लागतील. तुम्ही जे स्वप्न मनामध्ये घेतलंय जिंकण्याचं, JP चषक 20-25 नावाचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवस करून चालणार नाहीये. नशिबावरती अवलंबून राहून चालणार नाहीये. ते स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी प्रयत्न सुद्धा तुमचाच पाहिजे. की इथे चेंडू लॉफ केला होता हवेमध्ये जात असताना, कव्हर पॉइंटला फिल्डर येतो त्याच्या डोक्यावरून जात असताना बॅकअप होतोय, आणि झालाय. गरज नव्हती 2 धाव घेण्याची. फलंदाज बाद, 1 धाव कंप्लीट. अजून धक्का लागतोय रनआउटच्या रूपामध्ये. नन्ही चिट्टी जब चढ़ती दीवारों पर चढ़ती है
चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न खरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती ऐसा कहा जाता है. म्हणजे मुंगी, छोटीशी मुंगी धडपड करत असते दाना उचलण्यासाठी. दाना तिच्यापेक्षा मोठा जास्त वजनाचा असतो तरी सुद्धा हिंमत ठेवतात, एकत्र येतात आणि त्यांचं ते आपलं खाद्य पडलेलं जमा करतात, असं त्याचं महत्त्व असतं. ते खूप छान लिहिले त्या कवितामध्ये, की ज्या कवितामध्ये एक सुंदर शब्द आहे की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती मुंगीचा प्रयत्न बघा, तो सुद्धा प्रयत्न ती सक्सेसफुल करत असते आणि खाद्य टिपत असते, बघत असते, शोधत असते आणि अनेक मुंग्या जमा होतात जेव्हा आपण साखर टाकतो. बोरपाडा बीचे कर्णधार येऊन थांबा, येणार बोरपाडा कॅप्टन येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. तुमचा सामना असेल ह्या सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध. इथे धावसंख्या 20 वरती पाहतोय आपण. अजून धावांची 9 गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहे, 3 मध्ये 9 पाहिजेत. आणि नवीन बॅटर गेला मनोज बाद झाल्यानंतर अक्षय, ओ माय गॉड, अक्षय को सीधा साधा खेल के नहीं चलेगा, बहुत बढ़िया खेलना पड़ेगा. मोठे फटके मारायची वेळ आली आहे. हवाई सफर करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी टीम सोनटक्के संघाला. सोनटक्केच्या आगेश वडाचा पाडाला ड्राइव केल्यावर पिच होता आणि झेल टी टिपला, सक्सेसफुली टेकन, सॉफ्ट डिस्मिसल. तर बोरपाड्याचे कॅप्टन जे आहेत यश तांदळे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो यशजी. आणि तुम्हाला शुभेच्छा. गुरुराजी शेंडे, क्रिश शेंडे यांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा आहेत तुम्हाला. भरभरून खेळा, मन भरून खेळा, काही कमी नाही येते. बघा आमचे सुंदर काका पण आलेत, काही कमी नाही. त्यांनी आज आम्हाला गिफ्ट हॅम्पर दिलेत. सुंदरजी भोईर साहेबांचं आगमन, वेलकम. सकाळी त्यांचा मुलगा आला होता, त्यांना पुढे पाठवलं की तू जा, मी अंगोला अष्टमी आटपून येतो, संडेचं अगदी नियोजन करून येतो. सुपर संडे आहे आणि आमचे सुपर काका सुंदरजी काका साहेबांचं आगमन, सुंदरजी भोईर वेलकम, सुस्वागतम. ज्याने आम्हाला आज मॅचच्या प्रत्येक प्लेअरला इथे गिफ्ट हॅम्पर दिलेलं आहे. चांगलं योगदान. धावसंख्या 20 वरती पाहतोय, 9 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत तर 2. आता मात्र सामना झुकलाय, आता म्हणू शकतो मी सामना झुकलाय. 60-40, 60% टुवर्ड्स सोनटक्के, 40% अजून आपल्या हातामध्ये आहे. त्याचं कारण की क्रिकेट आहे शेवटी मित्रांनो, काही होऊ शकतं. काही होऊ शकतो म्हटलं आणि माईक बंद झाला. असू द्या, कारण ती टोरंटोची लाईट आहे, लगेचच येईल. इथे मात्र 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. नवीन बॅटर आला लेफ्टी भावेश पवार, हा लेफ्टी सिक्सर मारतोय, तसं मारावं लागेल, गाणं आठवावं लागेल. नाही, बॅट उचलून दिली नाहीये. ओ माय गॉड, ब्रह्मास्त्र वापरले. हाय क्लास बॉलर, हाय क्लास रिलीज आकाश कडून. आकाश एवढं धाडस केलं त्याने आणि तिथे पूर्णपणे चकमकीत केलं, सरप्राईज बीट केलं. बॅटरला बॅट उचलून पण दिली नाही, बुंगी सुद्धा आतमध्ये शिरू दिली नाहीये या बॉलरने. जबरदस्त बॉलिंग, सामना टर्न केलाय. 1 चेंडू 8 धावांची गरज, माफ करा 9 धावांची गरज, 1 मध्ये 9ची गरज. जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी आहे. 29चं टार्गेट, डेड बॉलचा इशारा. सामना सोडला की काय, बॅट फक्त फिरवायची होती. मनामध्ये काय चालेल नक्की. 30 नियोजन आहे की नवीन वर्षाचं स्वागत आहे, हे सुद्धा प्रश्न उपस्थित होते. हे तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळताना अशा प्रकारे तुम्ही पब्लिकला नाही दाखवू शकत. तुमचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतील. रील मेकर तयार आहे. तिथे पुलटा, ओ माय गॉड, इथे काय झालं, डिनर आणि चौकार. ओ माय गॉड, नीतीचा काय म्हणणं, नीतीला काय मान्य होतं की सामना संपणार नाहीये आणि झोलीत टाकणारे दोघांना संधी अजून आहे मित्रांनो. पंजा आलाय. धावसंख्या 25. जोर का झटका देने से लगे. मगाशी उल्लेख केला की नशीब सर्वांनाच प्राप्त होत नसतं. परमेश्वर नशीब कोणाच्या झोलीत टाकता जो प्रयत्न करतोय. आधीच्या चेंडूमध्ये पूर्णपणे डॉट चेंडू काढला होता, शांत केलं बॅटरला. त्यानंतर गोलंदाजाने चुकी केली, आकाशने बिमळ टाकला. आता 4 धावांची गरज आहे एका चेंडूमध्ये, 4 धावांची गरज. 25 झाले. 29चं टार्गेट, 1 मध्ये 9 पाहिजे होत्या. हे चमत्कार, हे आविष्कार झालेत ऑलरेडी अनेक वेळेला. एका षटकामध्ये 40 झालेत, एका षटकामध्ये 50 पण झालेत, एका षटकामध्ये 60 पण झालेत. त्या कशा झाल्या तुम्ही युट्यूबला बघा, अनेक 9 पडलेत त्या षटकामध्ये. सुहास पवार बॅटर त्या ठिकाणी, चिचपाड्याचा JP सरांचा पुतण्या. फिल्डिंग बदलायची नाही सर, फिल्डिंग आहे तशी ठेवायची, जी आधी होती तशी ठेवायची. येस सर, येस सर. लास्ट गो, टाळ्या वाजवा. चौकार किंवा षटकार पाहिजे. वडाचा पडाला. नाही नाही नाही, आम्ही 100% आहोत.
जय बजरंग आम्ही आहोत, जय बजरंग बली की जय, ते दाखवून दिलं सोनटकेने. इथे अगदी धावांचं संरक्षण केलं आणि विजयची खेचून आणली आहे. नशिबाने साथ दिली होती मित्रा, परंतु इथे मात्र तुझी बॅट फिरली नाहीये, बॅट फिरतच नाहीये, त्या कारणाने तुम्ही सामना गमावला. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही जे कष्ट कराल ते आम्ही पाहत असतो, तर तुम्हाला यश मिळणार असणार आहे. आपण टॉससाठी जाऊया. यश तांदळे आलाय ऑलरेडी, बोरपाड्याचा कॅप्टन. तर कॅप्टन ऑफ सोनटके लगेचच या आणि या सामन्याचा शिल्पकार ठरूया आपण, मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आपण ठरवतो वैभव शेलारला, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये दडपण टाकलं, 3 गडी बाद केले फक्त 8 धावा खर्च करून. तो वैभव शेलार तू ठरलायस या सामन्याचा शिल्पकार. ये फास्ट. पाहुण्यांचं स्वागत करूया आपण. श्यामजी भोईर साहेबांचं स्वागत, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय साहेब. या वेलकम. सामनावीर येईल लगेचच. या वैभव शेलार. जय जय शिंगोली साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊ आणि सुंदर काका भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ग्रीप टॅम्पलेट देणार आहोत वैभव शेलार. काय परफॉर्मन्स श्यामदादा आपल्या टीमचं, जबरदस्त कॅप्टन्सी श्यामदादा भोईर साहेबांची.